हरिओम मंडळी, तर आज आपल्याला बनवायचा आहे ढोकळा प्रीमिक्स. आणि त्या प्रीमिक्सपासून ढोकळा कसा बनवायचा तेही अगदी सरळ, साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ. तर इथे घेतलेले आहे 1 किलो तांदूळ. तर हा रेशनचा तांदूळ आहे. याला स्वच्छ धुवून सावलीमध्ये सुकवून घेतलेले आहे. तर याला आपण 5-6 घंट्यासाठी सावलीमध्ये किंवा फॅनच्या हवेमध्ये छान सुकवून घेऊ शकता. आणि अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे. ही पण तांदूळाप्रमाणे स्वच्छ धुवून सावलीमध्ये सुकवून घेतलेली आहे. दोन्ही पण जिन्नस चांगले वाळल्यानंतर एकत्र करून घ्यायचे आहे. आणि गिरणीवरती छान रवाळ असं बारीक रव्यासारखं दळून आणायचं. आणि त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे 60 ग्रॅम बेकिंग सोडा. तो आपल्याला एका काट्यावरती बरोबर माप मोजून घ्यायचा आहे. 60 ग्रॅम बेकिंग सोडा घेतल्यानंतर 60 ग्रॅम लिंबू सत्व घ्यायचं आहे. तर त्याला कोणी लिंबू फुलही म्हणतं किंवा सायट्रिक ॲसिडही म्हणतं. तर 60 ग्रॅम बेकिंग सोडा, 60 ग्रॅम लिंबू सत्व, त्यानंतर 60 ग्रॅम आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि 150 ग्रॅम साखर घ्यायची आहे. हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. आपल्याला मोजून घेतल्यानंतर एकत्र करायचं आणि मिक्सरच्या एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान बारीक दळून घ्यायचं आहे. तर हे साहित्य आपल्याला गिरणीवरून दळून न आणता घरी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. कारण लिंबू सत्वाला काय होतं, पाणी सुटतं आणि ते गिरणीला चिटकून बसतं. त्यामुळे आपण डाळ आणि तांदूळ दळून आणल्यानंतर हे सर्व साहित्य घरी मोजून घ्यायचं आणि गिरणीवरून दळून न आणता घरी मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे. तर हे सर्व साहित्य आपल्याला घरी दळत असताना एकदम बारीक स्वरूपात पावडर अशी करून घ्यायची आहे. आपण पीठ जे रवाळ दळलं ना, तर त्याप्रमाणे जाडसर न ठेवता हे पूर्ण फाईन पावडर करून घ्यायची आहे. आणि बारीक झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तर हे बघा, आपलं बारीक करून झालेलं आहे. आणि हे डाळ आणि तांदूळाचं पीठ आहे. तर हे रवा दळलेलं आहे. तर आता आपल्याला हे दोन्ही साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे. तर मग त्यासाठी काय करायचं, दोन्ही एकत्र एका टोपल्यामध्ये घ्यायचं. त्यानंतर एक जाड चाळणी घ्यायची. त्या चाळणीने हे छान चाळून घ्यायचं. चाळून घेतल्यानंतर काय होतं, कुठेही पिठाची, साखरची वगैरे गुठळी असली तर ती निघून जाते. हे पीठ सर्व चाळल्यामुळे काय होतं की एक सारखं मिक्स केलं जातं डाळ, तांदूळ आणि साखर. तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हे सर्व पीठ चाळून घेतलं. तर अशा प्रकारे सर्व पीठ चाळून घ्यायचं आणि एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्यानंतर हे पीठ जवळपास 3 ते 4 महिने काहीही होत नाही. 3-4 महिन्यापर्यंत सहज टिकू शकतं. आणि फ्रीजमध्ये म्हटलं तर 6 महिन्यापेक्षाही जास्त टिकतं. फ्रीजच्या बाहेर 3-4 महिन्यापर्यंत एअरटाईट डब्यामध्ये सहज राहतं. तर हे पीठ करण्यासाठी अगदी सोपं आणि सोयीस्कर आहे. हा ढोकळा करण्यासाठी एवढा सोपा आहे. अवघ्या 10 ते 15 मिनिटात ढोकळा बनवून तयार होतो. कधी प्रमाण बिघडवायचं टेन्शन नाही, का कधी ढोकळा बसेल याचं भीती नाही. जर तुम्ही हे दिलेल्या प्रमाणानुसार ढोकळ्याचं प्रीमिक्स बनवलं ना, तर ते अगदी 100% खात्रीने सांगते मी की जमतो म्हणजे जमतोच. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 कप ढोकळ्याचं प्रीमिक्स घेतलं. प्रीमिक्सला भिजवण्याच्या अगोदर आपल्याला ज्या भांड्यात ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला ऑइलिंग करून घेऊ. तर मी इथे एक केक टिन घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून ब्रशच्या सहाय्याने छान तेल पसरवून घेतलेलं आहे, जेणेकरून ढोकळा आपला डिमोल्ड करताना सहजरित्या निघू शकतो. त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये जे आपण 1 कप प्रीमिक्स घेतलं होतं त्यामध्ये 1 कप पाणी टाकायचं आहे आणि कमीत कमी वेळामध्ये पटापट मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची प्रोसिजर जी असते ना ती चालू झालेली असते फर्मेंटेशनची. तर ती आपल्याला बिलकुल वेळ न लावता पटकन पूर्ण करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता कसं पीठ फुगलेलं आहे ते. तर हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि परत त्याला मिक्स करत घ्यायचं आहे. तर तोपर्यंत दुसरीकडे आपल्याला एखादं भांडं गॅसवरती ठेवायचं आहे. आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा स्टीम करायचा आहे ना, ते भांडं गॅसवरती ठेवून त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आणि ते पाणी गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण हे बॅटर तयार करून घेऊ.
तर इथे आपल्याला 1/4 टीस्पून हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीमध्ये पाणी टाकून बाहेरच मिक्स करून घ्यायचं आणि त्या हळदीचं पाणी आपल्याला या बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे आणि छान मिक्स करून घेतल्यानंतर लगेच आपण ज्या भांड्याला तेल लावून घेतलं होतं ते भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. 2-3 वेळेस खाली छान टॅप करून घ्यायचं. आपण जे ढोकळ्याच्या स्टीमिंगसाठी भांडं गॅसवरती ठेवलं होतं तेही छान पाणी गरम झालेलं आहे, भांडंही गरम झालेलं आहे. त्यामध्ये ढोकळा स्टीमिंगसाठी ठेवून दिला. तर हे बघा आता ढोकळा जवळपास 10 ते 12 मिनिटानंतर ढोकळा आपला तयार झाला. तर मी डिमोल्ड करून दाखवते. तर अशा प्रकारे आपला ढोकळा तयार आहे की नाही एकदम सोपा. मला थोडा स्पायसी ढोकळा हवा असेल तर यामध्ये तुम्ही आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट पण टाकू शकता. मी नाही टाकली कारण माझ्याकडे छोटी मुलं ढोकळा खातात, मग त्यांना ते नको वाटतं तिखट म्हणून मी टाकलेलं नाही, पण तुम्ही टाकू शकता. आणि यावरती मोहरीचा तडका, आंबट गोड पाणी टाकल्यानंतर एकदम ढोकळा परफेक्ट बाहेर मिळतो ना तसाच ढोकळा तयार झालेला आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ढोकळा कसा झाला आहे ते. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.